या गोलंदाजाला आपण नेहमीच पाहिलेलं आहे. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो पण एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 1 ने वाढते, धावफलकावर 20 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र सुरेख फटका कव्हर राहायचा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. मात्र इथे फक्त एकच धाव घेण्याची संधी असते, मात्र ओव्हर थ्रो झालेला आणि परिणाम स्वरूप जिथे एक धाव तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. थ्रो तेवढा चांगला नव्हता. या 2 धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते धावफलकावर डबल टू 22 धावा. यावेळी स्विंग अँड मिस वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, निघून जातोय या एक्स्ट्राच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 22 धावा, एक बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असलेला सामना आपण बघतोय आयडियल हवी दिवे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विकीस स्पोर्ट्स चाविंद्र या संघासमोर. स्विंग अँड मिस आणि इथे मात्र एज एन गॉन. विकेटचा पतन, दुसरा फलंदाज बाद होतोय आयडियल हवी देव या संघाचा. तर या पंचकृषीमधील नामांकित भजनी बुवा सुरेश बुवा वारगडे यांचे ते आगमन झाल्याने त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठ जुऱ्या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहेत पॉवर ट्रॉफी 2024 आयोजक पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित सेलरकर यांच्या माध्यमातून हा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ट्रॉफीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज अक्षय चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. चेतन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र हुक केलेल्या चेंडूला मिस की हुक फाटका खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय या स्क्वेअर लेगच्या. तो म्हणजे एक धाव फलंदाज पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित, रनआउट चुरपाने बाद. इथे मात्र चेंडूला लॉप केलेला लॉपटेड फटका मात्र सरळ मिड विकेट रिझनच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय या आयडियल हवी देव या संघाचा.
गणेश आणि किरण ही जोडी मैदानामध्ये. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपक येतोय. दीपक शेवटचं षटक हाताळण्यासाठी मात्र आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आणि हवे देवे विपक्ष विकी स्पोर्ट चाविंद्रा या दोन संघामधील हा दुसरा सामना पॉवर ट्रॉफी मधील पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो भरोडी विपक्ष पूर्ण या दोन संघामध्ये. इथे मात्र फुलटाच चेंडू होता. अपील तिथे केला गेला तर मात्र पंच जमत नाही. त्या पंचांचा लेग बॅचचा इशारा होतोय. आव्हान तर धाव लेग बॅच रूपाने. धाव संख्या 24. किरण आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सुरुवातीचे चारही फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मात्र नौकी जोडी गणेश आणि किरणच्या रूपाने. इथे मात्र चांगला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळला होता आणि चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. निघून जातोय इस्ट्रेक्सच्या हातामध्ये. चांगली गोलंदाज हाताळताना आपल्याला पाहिलं मिळतं शेवटच्या षटकामध्ये दीपक. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. शेवटचा पुकार दिला जातोय बंटीलन भरोडी आणि गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण संघाला की आपण टॉस साठी या. आणि आपला सामना प्रत्येक 3-3 षटकांचा खेळवला जाईल. दोन्ही संघाने एक आपण वेळेचं भान राखायचं आहे. येलो फुलटाच चेंडू चेतन चेंडू खाली. इथे मात्र चांगला झेल पाहायला मिळतोय आणि समाप्त होतोय इथे मात्र फलंदाजाचा खेळला. 5वा फलंदाज बाद आयडियल हवी या संघाचा. बाद होऊन डगलच्या असलेला परतले आहेत निम्मा संघ गारत. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 24 धावा. नवीन फलंदाज केल्पेटवर येतोय राहुल. 7व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकाची सुरुवात आपण पाहतोय अव्वंतर धावेने झाली होती. दीपक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल फलंदाज राहुल. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर हा चेंडू निघून जाईल. सीमापार षटकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हवाई फायर आणि चेंडू सीमाच्या बाहेर. षटकाने धावसंख्येला आकार. चांगला फटका राहुल याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला मेडिकॅट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या डावामध्ये आयडियल हवेदेव संघाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करताना धावपले धावा झलकवलेल्या आहेत. त्या 32 आणि 33 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे विकी स्पोर्ट्स चाविंद्र या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉससाठी दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचं आहे. बंटी लोन भरोडी संघाचा संघनायक आणि गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण संघाचा संघनायक. तर आव्हान आहे ते 33 धावांचा आणि 33 आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक प्रमोद पाटील सर.
हॅलो. तर धन्यवाद सुभाष धुमाळ सर. खरोखरच जबरदस्त ही टुर्नामेंट तुम्ही पाहताय पॉवर ट्रॉफी आहे 2024 मध्ये आयोजित केलेलं आहे पॉवर शेलार या संघानं. खरोखर जबरदस्त ही क्रीडानगरी सजवलेली आहे मित्रांनो. क्रीडानगरी जर आपण विचार केला तर भालचंद्र क्रीडानगरी तुम्ही पाहताय एक जबरदस्त मनाला वेधून काढणारी क्रीडानगरी सुद्धा सजवलेली आहे. एक रंग दिलेला आहे या क्रिकेटमध्ये. खरोखरच पाहिलं आपण तर एस के नेटवर्कच्या वतीने लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबमध्ये तुम्ही पाहू शकता. आमचे सिस्टम ऑपरेटर इथं आहेतच प्रतीकजी आमच्या समोर आहेत. तसेच DJ मास्टर जे आहेत तर त्यांनी रंग भरलेला आहे. कालपासून जबरदस्त असे गुणगान ते DJद्वारे सर्व दर्शकांना मंत्रमुग्ध करतात. ते म्हणजे नंदेशजी माली माझ्यासमोर समजत आहेत. तसेच माझे समालोचक परत जबरदस्त भेवंडी तालुक्यामध्ये ज्यांनी धमाल कमाल केलेली आहे ते म्हणजेच सुभाष धुमाळ सर आणि मी स्वतः प्रमोद पाटील. मित्रांनो जो जी मॅच सुरू झालेली आहे मित्रांनो ती म्हणजेच आयडियल हायवे दिवे आणि विकी स्पोर्ट चाविंद्र यामध्ये आपण पाहिलं मॅच समरी जर पाहिले मित्रांनो तर रोशन फलंदासाठी आलेला होता. एक जबरदस्त कामगिरी केली होती. 6 बॉल फेस करून 12 धावा केल्या. त्यानंतर अतिश यांनी 5 बॉल फेस करून 5 धावा केल्या. त्यानंतर करण यांनी 4 बॉल फेस करून 4 धावा केल्या. त्यानंतर अक्षयने 1 बॉल खेळून 1. त्यानंतर डगआउटमध्ये गेले गणेश आणि किरण फक्त 0वर बाद झाले होते. राहुल यांनी जबरदस्त काम केली. जबरदस्त फटका मारला होता आपल्या बॅटमधून. 6 धावाची छाप सोडली होती. 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा काढल्या होत्या. परंतु त्या 24 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झाला. म्हणजे एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे मित्रांनो. एक पारीमध्ये आयडियल हायवे दिवे या संघानं प्रथम फलंदाजी करून 32 धावा इथं केलेल्या. 33 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे विकी स्पोर्ट चाविंद्र या संघासमोर. बघूया कशा पद्धतीने ही मॅच रंगते, हा खेळ रंगतोय. क्रिकेटचा खेळ म्हणजेच मित्रांनो जागतिक या जगामध्ये एक प्रेमळ हा खेळ सुरू झालेला आहे. सर्वांनाच हा खेळ जो आहे तो आवडतोय आणि म्हणून तर सांगतात क्रिकेटने सभी को दीवाना कर दिया आहे. तर आमच्या सोबत स्कोरर जे आहेत योगेश आमच्या समोर बसलेले आहेत. जबरदस्त स्कोरिंग ते करतायत. आम्हाला एक अपडेट करतात आणि टीव्हीवर अपडेट पाहताय ते करतात ते प्रतीक. तर जाऊया मित्रांनो या मॅचकडे. समोर असणारा बॅटर सुरू झालेला आहे तो म्हणजेच आयडियल हायवे दिवे आणि विकी स्पोर्ट चाविंद्रमध्ये. बघूया कशा पद्धतीने 24 चेंडूमध्ये 32 धावा काढतायत की नाही, 33 धावा काढतात की नाही ते पाहायचं आहे. आणि समोर असणारी आता गोलंदाजी करतायत ती टीम म्हणजेच हायवे दिवेची. गोलंदाज काय करतात ते पाहायचं आहे. कारण मित्रांनो आजचा वार जर पाहिला तर शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, परवा रविवार आहे, फंडे आहे, मजा करण्याचा दिवस आहे. बघूया त्याच दिवशी माहीत पडेल का या ट्रॉफीवर कुठला संघ नाव करून आपल्या गावामध्ये वाजत गाजत ही ट्रॉफी नेईल ते पाहायचं आहे. कारण कालचा दिवस जर विचार केला तर मित्रांनो आई देवी वडूनगर या संघाने कमाल केलेली आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना सुरू झालेला आहे मित्रांनो. आयडियल हायवे दिवे या संघानं 32 धावा केले आणि 33 धावांचं आव्हान ठेवले समोर विकी स्पोर्ट चाविंद्र या संघासमोर. तर बघूया काय घडतंय काय बिघडतंय. फलंदाज आलेले आहेत ते स्ट्राईकमध्ये यतीन आलेला आहे आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो बनसे आलेला आहे आणि गोलंदाज सज्ज झालेला आहे तो म्हणजेच गणेश. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला षटक जो आहे पॉवर प्लेचा षटक आहे. बघूया पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जबरदस्त आखणी केलेली आहे. जे क्षेत्ररक्षक सजवले ते म्हणजेच मला तरी वाटतं एक्स्ट्रा कव्हरच्या डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे आणि वाईडिश लॉंगॉनच्या समोर एक डीपमध्ये क्षेत्ररक्षक सजवलेला अन्न तरतीयाड षटकरमध्येच सर्वजण दिसत आहेत. पहिला चेंडू सज्ज होतोय टाकण्यासाठी. पहिला चेंडूला ड्राईव्ह करतोय. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मात्र तिथे चांगली एक धाव इथं पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एक धावाने मला तरी वाटतं विकेट गेलेला आहे. धावत झालेला आहे. पहिला झटका लागतोय विकी स्पोर्ट चाविंद्र या संघाला. तर यतीन बाद झालेला आहे मित्रांनो. थोडीशी गफलत झालेली. येस नो वेट वेटचं समीकरण इथे चुकलेलं आहे आणि ते समीकरणाला तुम्ही जर चुकवता तर परिणामी अपयशीच निर्माण होणार आहे. तिथे अपयशी येणार आहे तुमच्या समोर. तर एक फलंदाज बाद झालेला आहे. एक फलंदाज म्हणजेच यतीन बाद झाले त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच आतिश. बघूया आतिश कशा पद्धतीने आपल्या संघाला प्राधान्य देतोय ते पाहायचं आहे.
कारण पहिलाच चेंडू जबरदस्त हाताळला होता, ड्राईव्ह केला होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक चांगलं क्षेत्ररक्षण झालं, त्याचं परिणामी एक गडी इथं बाद झालेल्या धावबादच्या स्वरूपात. मित्रांनो जबरदस्त ही क्रीडा नगरी सगळं सजलेली आहे. मित्रांनो खरोखर स्वतःवर ठाम विश्वास ठेवा. निर्णय कुठला सुद्धा असू दे, पण स्वतःवर विश्वास राहिला पाहिजे. गणेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मात्र नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे आतिश. बघूया कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. चांगला चेंडू, चेंडूला भिरकून दिले, चेंडूला थोडीशी गपलत होते, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये रवाना होतोय. जिथं एक धाव होती तिथे 2 धावा कव्हर होत आहेत. दोन्ही फलंदाज 2 धावा करतात आणि श्री गणेश होतोय त्या संघाचं 2 धावेने अकाउंट ओपन करतोय. फलंदाज अतिशय 2 धावाने. संघाची धावसंख्या इथं झालेली ती म्हणजेच 2. मित्रांनो खरोखरच बघा, तुम्ही क्षेत्ररक्षण करत तोपर्यंत तेव्हा त्या फलंदाज जो खेळतो त्या फलंदाजाच्या बॅटवर लक्ष देणं आवश्यक असतं. पुन्हा सज्ज होतोय गणेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज अतिश. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय, या चेंडूला भिरकून दिलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 से ज्यादा कुछ नाही. एक धावाने संघाची धावसंख्या इथं वाढते. संघाची धावसंख्या होती ती 3. 1 बाद 3. मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे आयडियल हायवे दिवे आणि विकी स्पोर्ट्स आविंदर या दरम्यान हा सामना सुरू झालेला आहे. आयडियल हवे दिवे यांनी 32 धावा केल्या. 33 धावांचं आव्हान सुरू असताना आतापर्यंत धावा ज्या जोडल्या गेलेल्या आहेत त्या धावा म्हणजेच 1 बाद 3. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज गणेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज बन्सी. बघूया बन्सी कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. एक जबरदस्त फटका खोदून काढलाय, चेंडूला भिरकून दिलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. एक धाव इथं पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 1 धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 8. मित्रांनो 1 बाद म्हटलं की खरोखरच यतीन हा पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे, धावाच्या स्वरूपात बाद झालेला आहे. मात्र धुरा संभलतोय तो फलंदाज म्हणजे बन्सी आणि आतिश. एक चांगली पार्टनरशिप करतायत. बघूया जर हा सामना जिंकण्यासाठी किती धगपड इथे चालू झालेली आहे. स्टेप आउट झालेला चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातोय. खरं तर जर बघितलं आपण तर खूपच वेल चेंडू जो होता हवेत होता आणि वाईट श्लॉगनचा हा खेळाडू झेल घेण्याचा पुढे आला नाहीये. मात्र एका टप्प्यात कलेक्ट करतोय तोपर्यंत 1 धाव इथं पूर्ण करतायत. तर 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते तर संघाची धावसंख्या आता झालेली आहे मात्र 10. बघूया गोलंदाज येतोय पुढचा प्रणय. बघूया प्रणय हा प्रलय इथं हाणतो का नाही ते पाहायचं आहे. मित्रांनो जर नाव आहे प्रणय, मात्र प्रलय इथं हाणायला लागेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल. आपल्या संघासाठी चांगलं योगदान करावं लागेल इथं. कारण आपण पाहिलं त्यांनी तर 32 धावा काढल्या आहेत आयडियल हायवे देवी या संघानं. तर ते रोखण्यासाठी एक जबरदस्त वादळ करावं लागेल निर्माण इथं प्रणयला. बघूया प्रणय या कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. मित्रांनो तुम्ही पाहताय विकी स्पोर्ट चामिंद्र आणि आयडियल हायवे देव या दरम्यान जी सुरू असलेली मॅच बॅटल तुम्ही पाहताय. जबरदस्त बॅटल सुरू झालेला आहे, लढाई सुरू झालेली आहे. मित्रांनो एक पाळीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. आयडियल हायवे देव यांनी 32 धावा केलेल्या आहेत आणि 33 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे तो विकी स्पोर्ट चामिंद्र या संघासमोर. मित्रांनो बघा तुमची साथ ही चांगली साथ असावी लागतं. कारण साथ खराब असली तर आपलं आयुष्य खराब असतं. कारण
थोड्या वेळानंतर मी सांगणारच आहे मित्रांनो. जाऊया मॅचकडे. सज्ज होतोय दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी प्रणय. समोर असणारे फलंदाज बन्सी. तर बन्सी काय करतो ते पाहायचं आहे. पहिला चेंडू सज्ज होता टाकण्यासाठी गोलंदाज प्रणय. चांगला चेंडू, एक जबरदस्त चेंडूला भिरकून दिलाय. वाईट श्लॉगाच्या समोरासमोर क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि सुंदर झेल प्रदान करतोय. फलंदाज फेल होतोय बन्सी. सज्ज होतोय. हो, पहिल्या चेंडूमध्ये एक जीवनदान मिळालेलं आहे. फलंदाज आतिशला एक सुवर्ण संधी हितेश यांच्याकडून. जर आतिश यांनी बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येणार आहे हितेश चौधरी याकडून. बघूया या सुवर्ण संधीचा फायदा हा फलंदाज इथं घेतोय का नाही ते पाहायचं आहे. बापरे, 500 रुपये कमवायचे आहेत मात्र संघासाठी पण खेळायचं आहे. बघूया कशा पद्धतीने खेळतोय हा फलंदाज आतिश. पहिल्याच चेंडूवर जीवनदान मिळलेलं आहे. फुलटोचून सॉंग करतो, चेंडूला भिरकून दिलाय. जमीन लगत जातोय हा चेंडू. चांगलाच क्षेत्ररक्षण होतोय मात्र थोडीशी बंबंग होते तिथं. चुकी करतोय या क्षेत्ररक्षक. 2 धावा इथं पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 12. एक जबरदस्त आमच्याकडे माहिती पुरवताना आमचे गुणलेखक योगेशजी आमच्या समोर आहेत. आम्हाला एक जबरदस्त अपडेट करतायत. पुढे सज्ज होतोय गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स कडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी आशिष याला. बघूया सुवर्ण संधीचा फायदा हा आशिष घेतोय की नाही ते पाहायचं आहे. फुलटॉस चेंडू, चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातो वाईट श्लॉगांच्या रिसन मध्ये दोन्ही क्षेत्राच्या ते कव्हर करतोय. 2 धावा इथं पूर्ण करतात मात्र इथं पंचांचा इशारा येतोय. तो हाईट नो बॉलचा इशारा येतोय. याचा अर्थ की पुढचा चेंडू जो आहे तो आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. तर 2 धावा इथं गणल्या जातील +1 म्हणजे 3 धावा इथं गणल्या जातील. 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 15. 2 फलंदाज बाद झालेले ते यतीन बाद झालेले, बन्सी बाद झाले. त्यानंतर एक जबरदस्त कामगिरी करतात आतिश आणि आशिष. तर पुढचा हा चेंडू आहे तो फ्री हिट असणार आहे. प्रणय पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र एक जबरदस्त फटका, मिस टाइम फटका. चेंडू हवेत. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारचा चुकी करत नाही मात्र हा नो बॉल आहे. कुठल्या प्रकारचा विकेट इथं मानला जाणार नाही. 1 धाव इथं गणली जाते. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 16. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज प्रणय. समोर असणारे फलंदाज आतिश. आता मात्र हलक्याच हाताने मारला हा फटका होता. एक ड्राईव्ह करण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय. चेंडू विकेट किपर कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक जबरदस्त वापसी करतोय या गोलंदाज प्रणय. धावसंख्या इथं स्थिरावलेली धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2 बाद 16. तर या क्रीडानगरीमध्ये नितीन गुंदोलकर कुठे असतील त्यांनी VIP डॅशमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे प्लीज म्हणेल तुम्हाला आमंत्रित करत आहेत. प्रणय पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र एक जबरदस्त फटका चेंडू येतोय आमच्या दिशेने बोलतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षक करण्याच्या नादात थोडंसं मिस करतोय क्षेत्ररक्षक मात्र बॅकअप चांगला मिळतोय.
तोपर्यंत होऊन धावा फलंदाज काढतायत 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 18. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे मित्रांनो. तर 2 षटकाचा आपण विचार केला पहिल्या इनिंगचा तर 19 धावा आल्या होत्या. मात्र इथं जर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच 18. तर पहिला षटक टाकण्यास सज्ज झाला होता विकी पहिल्या पारीतील. त्यांनी 10 धावा दिल्या होत्या. त्यानंतर यतीन यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या. इथं मात्र गणेश यांनी 10 धावा खर्च केल्यात आणि प्रणय यांनी 8 धावा खर्च केल्यात. मात्र 18 धावा इथं झालेल्या आहेत 2 षटकाच्या मोबदल्यात. मित्रांनो तुम्ही पाहताय जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे आयडियल हायवे दिबे आणि विकी स्पोर्ट चाविंद्रा. बघा मित्रांनो पार्टनरशिप इथं जबरदस्त होते. साथ इथं जी आहे ती एकदम जबरदस्त मिळते मित्रांनो. साथ चांगली असावी लागते जीवनामध्ये. पाण्याचा थेंब जो असतो ना तो चिखलात पडला ना मित्रांनो तो नाहीसा होतो. हातावर पडला ना तो चमकतो मित्रांनो. आणि शिंपल्यात जर पडला त्याचा मोती होणं. पाण्याचा थेंब तोच असतो. मात्र साथी जी साथ असते ती चांगली असावी लागते. तर ही साथ इथं चांगली लाभलेली आहे. आतिश आणि आशिष यांची चांगली पार्टनरशिप लाभलेली आहे. तर तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अक्षय. तर बघूया एक सुवर्ण संधी आहे. एक जबरदस्त बंपर इनाम इथं लावलेला आहे हितेश चौधरी यांनी. तर आशिष यांनी वारंवार 2 षटकार जर मारला तर हितेश चौधरी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. बघूया या सुवर्ण संधीचा फायदा घेतोय की नाही ते पाहायचंय. धावसंख्या इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच 18. तर एक सूचना इथं आलेली आहे आमच्यामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये कमिटीकडून की आयडियल हायवे दिवे या संघाला 2 धावांची पॅनल्टी इथं मिळत आहेत कारण 12वा खेळाडू इथं नाहीये. हा कमिटीचा आदेश आहे मित्रांनो. आहे पण मला तरी वाटतं ड्रेसिंग नाही आहे त्यांची असं वाटतं. असं नियम आहे संघटनाचे. तर पॅनल्टीच्या 2 धावा मला तरी वाटतं इथं योगेश यांनी वाढवलेल्या आहेत. धावसंख्या इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच 21 धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडूला भिरकून द्या. चेंडू जातो बॅक शॉटच्या दिशेकडे रवाना होतो. चेंडू नॉन स्टॉप रिझन करतोय क्लिअर सहल पूर्ण करतोय 4 धावांची. चला नेक्स्ट मॅच बंटीस्फोट भरवडे आणि गावदेवी पूर्णा या दोन्ही संघाचा कर्णधार आला असेल तर आमच्या कमिटीशी संपर्क साधा प्लीज. तसेच न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि एकविरा मानकुली कुठे असतील त्यांनी सुद्धा आमच्या कमिटीवर नोंद करायची आहे. जाऊया सामन्याकडे मित्रांनो. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू हाताला होता. एक हलक्याच हाताने खेळला होता चेंडू सिली मिड ऑफच्या दिशेकडे रवाना तो स्वतः एसटी रक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. चेंडू डॉटच्या स्वरूपात निघून जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. अक्षय पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. धावसंख्येवर नजर टाकली. धावसंख्या इथं झालेली आहेत त्या म्हणजेच 25 धावा इथं झालेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अक्षय. समोर असणारे फलंदाज. तर रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. सीध्या बॅटीतून धावा येत नाहीत. मात्र रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय हा फलंदाज. एक चांगली वापसी करतोय हा गोलंदाज. एक चांगलं योगदान करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्यांनी 5 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अक्षय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉर्ट चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न होता. अपील केलेला आहे पंचांचा बोट आकाशात. यांनी या खेळाडूला जावं लागेल खेळाडू कक्षात. अजून एक हद्रा बसतोय विकी स्पोर्ट चाविंद्रा या संघाला.
टिकून दिला एक जबरदस्त स्वतःला झुपून काढलं होतं, मात्र चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेकडे रवाना होतोय 4 धावांसाठी. जाऊया DJ कडे. क्रिकेटचा हा खेळ असा आहे ना मित्रांनो, इथं भविष्यवाणी म्हणणं कठीण आहे. कारण जर तरची भाषा नाहीये, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत तर इथं भविष्य म्हणणं कठीणच असतं मित्रांनो. बघूया 7 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे विकी स्पोर्ट चाविंद्र या संघाला. जीवनामध्ये तुम्ही जर खरोखर पुढं जाण्याचा प्रयत्न कराल तर स्वतःला सामर्थ्य करा, निश्चल बना, दृढ विचार करा आणि पुढे जा मित्रांनो. कुठेच थांबू नका, तर जीवनातील हा प्रवास तुमचा सुखरूप होईल. तर 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे विकी स्पोर्ट चाविंद्र संघाला. तर शेवटचं षटक टाकण्याचा सज्ज होतोय तो म्हणजेच गोलंदाज किरण. बघूया सूर्याची किरण जी आहे ती थोडीशी तापलेली आहेत, मात्र हाच गोलंदाज इथं तापतोय का नाही ते पाहायचं. कारण 4 धावा आहे, त्याला रोखण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे का नाही ते पाहायचं आहे. मात्र समोर असणारे फलंदाज अतिशानी मिकी आहे. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी योगदान देतात, 4 धावा काढून आपला विजय संपादन करतात का नाही ते पाहायचं आहे. हे बघा मित्रांनो, क्षेत्ररक्षणमध्ये थोडासा बदल केलेला आहे. क्षेत्ररक्षणचं आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे आणि वाईड स्ट्रॉंगनच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात केलं. मिड विकेट क्षेत्रामध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे. असं डीपमध्ये या 4 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत आणि बाकी जे क्षेत्ररक्षक आहेत ते 38 षटकरमध्ये आपल्याला दिसत आहेत. तर बघूया 6 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. तर जोरात मारा चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, 1 धाव पूर्ण करता दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि सहज सोपीत 2 धावा इथं पूर्ण करतात. बघा अति हाव इथं करताना दिसतोय फलंदाज. तर 2 धावा इथं घडल्या जातील. 2 धावांनी संघाची धाव संख्या झालेली ती 31 धावा झाल्या. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे विकी स्पोर्ट चाविंद्र या संघाला. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज किरण. पुन्हा एकदा जमिनीत गुदगुल्या करून जाताना चेंडू पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण करतो, मात्र डायरेक्ट हिट मारण्याच्या नादात 1 धाव इथं पूर्ण करतायत. डायरेक्ट हिट लागली नाही विकेटवर. 1 धावाने संघाची धावसंख्या ती लेवल झालेली आहे. आता मात्र फलंदाजाच्या समोर एक शेजारीच आहेत ते जमलेले आहेत. बघूया 1 धाव रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. आता मात्र ही धाव सुद्धा गोलंदाजाने दिलेली आहे. वाईटचा इशारा आहे तो पंचांकडून, नो बॉलचा इशारा आहे तो पंचांकडून. ही धाव इथे गणली जाते आणि हा सामना विजयी संपादन करतोय तो संघ म्हणजेच विकी स्पोर्ट चाविंद्र. हार्दिक अभिनंदन रोशन, अतिश, करण, अक्षय, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.